नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज मी तुम्हाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बी-एड महाविद्यालयातील बी-एडच्या सेकंड सेमिस्टरला जो प्रॅक्टिकलचा भाग आहे, एन्हान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटीज, त्याच्यामध्ये ड्रामा अँड आर्ट इन एज्युकेशन या प्रॅक्टिकलविषयी माहिती देत आहे. मी प्राध्यापक एम आर जोशी, एम.ए. मेडसेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया ड्रामा अँड आर्ट इन एज्युकेशन. तर या ठिकाणी बी-एड सेकंड सेमिस्टरचा सिलेबस आहे. या ठिकाणी कोअर कोर्स दिलेला आहे, इलेक्टिव्ह कोर्स दिलेला आहे, पेडॅगॉगी ऑफ स्कूल सब्जेक्ट दिलेला आहे आणि हा एन्हान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटीजचा भाग दिलेला आहे. आता हा थोडासा भाग आपण विस्तृतपणे पाहूया. त्याच्यामध्ये हा जो एन्हान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटीज EPC, त्याच्यामध्ये दोन प्रॅक्टिकल आहेत, ए आणि बी. ए आहे ड्रामा अँड आर्ट इन एज्युकेशन, बी आहे यूज ऑफ ICT इन एज्युकेशन. तर आपल्याला याच्यामध्ये फक्त ड्रामा अँड आर्ट इन एज्युकेशन हे पाहिजे. 2 क्रेडिट्स आहेत, 30 तासिका आहेत आणि 50 गुणांचं हे प्रॅक्टिकल आहे. त्याच्यामुळे हे प्रॅक्टिकल तुम्हाला सादर करणं कंपल्सरी आहे. मग आता हे प्रॅक्टिकल काय असणार आहे, तर या ठिकाणी सिलेबसमध्येच हा भाग दिलेला आहे पहा. मी हा भाग वेगळा केलेला आहे. बी-एड सेमिस्टर सेकंड, बी-एड EPC 205, एन्हान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटी EPC ए ड्रामा अँड आर्ट इन एज्युकेशन, 2 क्रेडिट्स. Drama and art are unavoidable part of the pedagogical practices. Student teachers may choose activities from following categories. For individual or group activities, college will keep the record of these activities. तर या ठिकाणी तुम्हाला ग्रुप ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. आता या ठिकाणी ॲनिसिक्स म्हटलेलं आहे, म्हणून मी फक्त जे काही घ्यायचे आहेत त्या 6 त्या ठिकाणी ठळक केलेल्या आहेत, ज्या सोप्या आहेत. तुम्ही ह्या 10 पैकी कोणत्याही ॲक्टिव्हिटीज ग्रुपमध्ये निवडू शकता. पहिलं आहे प्रिपेरिंग एज्युकेशनल डॉक्युमेंटरी, सेकंड स्क्रिप्ट रायटिंग, थर्ड अप्लाइंग क्रिएटिव्ह परफॉर्मिंग अँड फाईन आर्ट्स अँड क्राफ्ट्स फॉर एज्युकेशनल पर्पज. फोर्थ आहे ऑर्गनायझिंग पार्टिसिपेटिंग आर्ट फेस्टिवल्स एक्झिबिशन्स. फिफ्थ आहे इंटरॅक्शन्स विथ पर्सनल्स इन द फील्ड ऑफ आर्ट, ड्रामा, डान्स, म्युझिक, फोक कल्चर अँड लिटरेचर. सिक्स्थ आहे याच्यामध्ये कलेक्शन ऑफ व्हेरियस फॉर्म्स फोक कल्चर, सॉंग्स, पोएम्स, स्कल्पचर, म्युझिक, पेंटिंग, डान्स, इंस्ट्रुमेंट प्लेइंग ETC. त्याच्यानंतर सेवन्थ आहे प्रिपेरिंग मोनोग्राफ्स. एथ आहे ॲप्रिशिएशन ऑफ फिल्म, ड्रामा, पीस ऑफ आर्ट एक्सेट्रा. त्याच्यानंतर नाईन्थ आहे विजिट टू इन्स्टिट्यूशन्स ऑफ आर्ट, ड्रामा अँड म्युझिक एक्सेट्रा. टेन्थ आहे ऑर्गनायझेशन ऑफ वर्कशॉप ऑब्लिक ट्रेनिंग. रिपोर्ट विल बी सबमिटेड बाय ईच स्टुडंट टीचर टू कॉलेज फॉर इव्हॅल्युएशन. आणि 6 असं म्हटलेलं आहे. तर या 10 पैकी कोणतेही 6 तुम्हाला ॲक्टिव्हिटीज ग्रुपमध्ये करायच्या आहेत. समजा 3-3चा जर ग्रुप केलेला असेल तर प्रत्येकाने 2-2 ॲक्टिव्हिटीज वाटून त्या ठिकाणी प्रॅक्टिकल्स करायचे आहेत आणि सर्व प्रॅक्टिकल्स एकत्रपणे प्रत्येकाने त्या ठिकाणी लिहायचं आहे. प्रत्येकाचं प्रॅक्टिकल वेगवेगळ्या पद्धतीने सादर करायचं आहे. ग्रुपमध्ये सादर करायचं नाही, वर्क ग्रुपमध्ये करायचं आहे, प्रॅक्टिकल वेगवेगळं सादर करायचं आहे. तर आता मराठीमध्ये बी-एड EPC 205 व्यावसायिक क्षमता वाढविणे, EPC शिक्षणातील नाटक आणि कला 2 भारांश. नाटक आणि कला हे अध्यापनशास्त्रीय पद्धतींचे अपरिहार्य भाग आहेत. विद्यार्थी, शिक्षक वैयक्तिक किंवा सामूहिक क्रियाकलापांसाठी खालील श्रेणीमधून कोणतेही 6 क्रियाकलाप निवडू शकतात. या उपक्रमांची नोंद कॉलेज ठेवणार आहे. तर आता मी ठळक केलेले काय काय आहेत, जसं आता शैक्षणिक माहितीपट तयार करणे, दुसरं आहे पटकथा लेखन, तिसरं आहे शैक्षणिक हेतूसाठी क्रिएटिव्ह परफॉर्मिंग आणि ललित कला आणि हस्तकला लागू करणे किंवा त्या संदर्भात काम करणे. चौथं कला महोत्सव, प्रदर्शने आयोजित करणे वा सहभागी होणे. पाचवं आहे कला, नाटक, नृत्य, संगीत, लोकसंस्कृती आणि साहित्य क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद. त्याच्यानंतर 6वं आहे लोकसंस्कृतीच्या विविध रूपांचा संग्रह. मग त्याच्यामध्ये गाणी आली, कविता, शिल्प आलं, संगीत आलं, चित्रकला आली, नृत्य आलं, वाद्यवादन इत्यादी. त्याच्यानंतर 7वं म्हणजे मोनोग्राफ तयार करणे. 8वं आहे चित्रपट, नाटक, कलाकृती इत्यादींचे कौतुक वा समीक्षा. 9वं आहे कला, नाटक आणि संगीत इत्यादी संस्थांना भेट. आणि 10वं आहे कार्यशाळा प्रशिक्षणाचे आयोजन. तर प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षक महाविद्यालयात मूल्यांकनासाठी आपला अहवाल त्या ठिकाणी सादर करेल. कोणत्याही 6 कृतींवर, प्रत्येकाला 6 कृतींवर अहवाल सादर करायचा आहे. वर्क
त्या ठिकाणी ग्रुपमध्ये करायचे. समजा 3-3चे गट केले तर प्रत्येकाने 2-2 त्या ठिकाणी वाटून घ्यायचे आणि वर्क एकत्र करून प्रॅक्टिकल मात्र प्रत्येकाने 6-6चं त्या ठिकाणी लिहायचे. तर आता पहिलं आहे शैक्षणिक माहितीपट तयार करणे. तर या संदर्भात एक व्हिडिओ कमीत कमी 15 ते 20 मिनिटाचा शैक्षणिक बाबीविषयीचा माहितीपट विद्यार्थ्यांनी तयार करावा. उदाहरणार्थ जसं आता जलसाक्षरतेची आवश्यकता आहे, त्याच्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन आहे, ग्रामीण भागातील शिक्षणाच्या बाबतीतील अडथळे आहेत, मुलींच्या शिक्षणासाठी शासनाच्या योजना आहेत इत्यादी. तुम्ही कोणताही विषय घेऊ शकता, पण तो शैक्षणिक असावा आणि त्याचं माहितीपट त्या ठिकाणी तयार करायचं आहे. वरील माहितीपट हा सीडीवर अपलोड करून किंवा शक्य असल्यास यूट्यूबवर अपलोड करून त्याची लिंक प्रात्यक्षिक कार्यासोबत सादर करावी. जर तुम्ही सीडीवर अपलोड केलं तर सीडी जोडा किंवा यूट्यूबवर अपलोड केला असेल तर त्याची लिंक त्यासोबत त्या ठिकाणी द्या. त्याच्यानंतर पटकथा लेखन. पटकथा लेखनामध्ये एखादा विषय घेऊन संवादरूपी पटकथा विद्यार्थ्यांनी लिहिणे आवश्यक आहे. पटकथा ही 15 ते 20 मिनिटाच्या कालावधीसाठी असावी. पटकथेचा विषय सामाजिक, सांस्कृतिक वा शैक्षणिक असा असलं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कला महोत्सव किंवा प्रदर्शनाला त्या ठिकाणी भेट घ्यायची. सहभाग. विद्यार्थ्याने परिसरातील कला महोत्सव वा प्रदर्शनाला भेट देऊन त्याचा वृत्तांत 500 शब्दांमध्ये लिहून स्वतःच्या सहभागाच्या फोटोसहित सादर करावा. त्याच्यानंतर 5वं आहे कला, नाटक, नृत्य, संगीत, लोकसंस्कृती आणि साहित्य क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद. त्याच्यामध्ये वरील क्षेत्राशी संबंधित कोणी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीची संवादरूपी मुलाखत घ्यायची आहे. फोटोच्या स्वरूपात, मुलाखतीच्या स्वरूपात ती लिहून सादर करायची आहे. त्याच्यानंतर 6वं आहे लोकसंस्कृतीच्या विविध रूपांचा संग्रह. मग त्याच्यामध्ये गाणी, कविता, शिल्प, संगीत, चित्रकला, नृत्य, वाद्यवादन इत्यादी आलं. तर लोकसंस्कृती संबंधित कोणत्याही वरीलपैकी 6 ते 10 बाबींचा संग्रह दाखल्यांसहित व त्या संदर्भातील माहितीसहित सादर करावा. जसं आता वासुदेवाची गाणी असतील किंवा जात्यावरच्या ओव्या असतील किंवा भारूड असेल किंवा काही लोकगीतं असतील किंवा काही त्या ठिकाणी महिलाविषयक साहित्य असेल लोकसंस्कृतीशी संबंधित, तर हे तुम्हाला त्या ठिकाणी सादर करायचे आहे. त्याच्यानंतर चित्रपट, नाटक, कलाकृती इत्यादींचे कौतुक वा समीक्षा. एखादा चित्रपट किंवा नाटक किंवा कलेशी संबंधित कार्यक्रमाचा आढावा घेऊन त्यातील चांगल्या बाबीची समीक्षा लिहून आणावी आणि ती कमीत कमी 500 ते 600 शब्दांमध्ये असली पाहिजे. जसं आता छत्रपती संभाजी महाराजांवर पिक्चर आलेला आहे, चित्रपट आलेला आहे. त्याच्यानंतर मागे आणखीन काही सिनेमे येऊन गेले. जसं आता काही पिक्चर्स जे आहेत ते देशावरचे आधारित येऊन गेलेले आहेत. तर तुम्हाला त्या चित्रपटाच्या संदर्भात किंवा नाटकाच्या संदर्भात, जसं नटसम्राट नावाचं नाटक आहे किंवा एखादी कलाकृती असेल कलाकाराची, तर याच्या संदर्भातली एक समीक्षा तुम्हाला ते 500 ते 600 शब्दांमध्ये त्या ठिकाणी लिहायची आहे. त्याच्यानंतर कला, नाटक आणि संगीत इत्यादी संस्थांना भेट देणे. परिसरातील वरील विषयाशी संबंधित संस्थेला भेट देऊन त्याचा वृत्तांत फोटोसहित सादर करावा. शक्यतो प्रात्यक्षिक पेपरवर कमीत कमी 50 ते 60 पानांचे वरील प्रात्यक्षिक कार्य सादर करावे. मुखपृष्ठ हे इतर प्रात्यक्षिक कार्यासारखे तयार करावे. तसेच प्रात्यक्षिक कार्यात अनुक्रमणिका, ऋणनिर्देश, प्रमाणपत्र, संदर्भ ग्रंथांची यादी असावी व फोटोंच्या प्रती जोडलेल्या असाव्यात. तर अशा पद्धतीचं हे प्रॅक्टिकल तुम्हाला सादर करायचं आहे. धन्यवाद. थँक्यू. बेस्ट विशेष.